आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर आता होताना आपल्याला दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, नगर असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागत आहे. लोकांना पेट्रोल टंचाईमुळे पेट्रोल, डिझेल हे मिळत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील वरणगाव रस्त्यावर मेन हायवेवर जो पेट्रोल पंप आहे, त्या पंपावर आपण भेट दिली. या ठिकाणी सुद्धा पेट्रोल आणि डिझेल आपल्याला आढळून आले नाही. आणि विशेष म्हणजे याच्यापूर्वी काही वेळापूर्वी आपण चौकशी केली असता या ठिकाणच्या पेट्रोल पंपावरनं मोठमोठ्या 500 लिटरच्या टाक्यांमध्ये भरून डिझेल पेट्रोल हे या ठिकाणातून देण्यात आलं होतं. एक शासनाने निर्देश दिलेले आहे 1 लिटर 2 लिटर किंवा 500 रुपये 2000 रुपये असे पेट्रोल किंवा डिझेल देण्याची निर्देश असताना तब्बल 500 लिटर किंवा 200 लिटरच्या टाक्या या ठिकाणी ट्रॅक्टरमध्ये भरून नेण्यात आल्या. या ठिकाणी आपण प्रयत्न करूया कर्मचारी जर बोलले त्यांच्याशी तर, पण हे अतिशय गंभीर अशी बाब मुक्ताईनगर तालुक्यात आढळून आली आणि त्यामुळे या हायवेवरच्या पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही आढळून आले नाही. हा मार्ग रेकननगर हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपाची परिस्थिती डिझेल आणि सभोवताली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या राष्ट्रपती त्या ठिकाणी मागे नांगर लागलेला कर्मचाऱ्यांकडून सांगितलेच जात ही परिस्थिती सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य वाहनधारक व शेतकरी यांचे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल, याबाबत दुमत नाही. या पंपावरील काही कर्मचारी हे उपस्थित आहेत. डिझेल वाटप करताना सुद्धा यातील कर्मचारी आपल्याला दिसू शकतात. बघूया या कर्मचाऱ्यांशी आपण चर्चा करूया, नेमका काय प्रकार आहे आणि कर्मचाऱ्यांचे किंवा मालकांचे काय म्हणणे आहे. पेट्रोल आज का मिळत नाहीये? आज तर ते ड्राय झालाय म्हणून मिळत नाहीये. किती वाजता येईल तरी पेट्रोल येणार आहे का आज? 5 वाजेपर्यंत डिझेल पण? टँकर येईल म्हणून. डिझेल पण. बरं, आपल्या इथून काही टाक्या भरून गेल्याची तक्रार आहे, काय खरं आहे? ते तर जातच ना समजा कोणी घेतच ना ट्रॅक्टरवाला कोणी काही. हा. काय नाव आपलं? आत्माराम पाटील, धर्मा सावळे, कृष्णा पाटील. आपण आता पाहिलेच आहे की या पेट्रोल पंपावर जवळपास 40 हजार रुपयांचे लिटर 500 लिटरच्या कॅनमध्ये किंवा टाकीमध्ये भरून जर भेटत असेल तर सर्वसामान्य इतर ग्राहकांना पेट्रोल किंवा डिझेल मिळणार का? शेतकऱ्यांसाठी पोकलँड आहे, त्यांच्यासाठी जेसीबीची कामं आहेत, ट्रॅक्टरची कामं आहेत. त्या कामांसाठी शेतकरी कॅनमध्ये पेट्रोल नेतात, परंतु 500 लिटर एवढ्या कॅनमध्ये पेट्रोल नेतात का? हा एक खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागे साठेबाजी तर नाही ना? शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल हे तेवढं मिळालंच पाहिजे. त्यांच्या शेतीची कामं झालीच पाहिजे. पण ही होत असताना साठेबाजी करून ब्लॅकने हा माल नंतर विकण्याचा प्रकार तर नाही ना? याचीही चौकशी होणे ही आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण या पेट्रोल पंपावर भेट दिली आणि ही परिस्थिती उघड केली. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. कर्मचाऱ्यांशी आपण चर्चा केल्यानंतर एक बाब आपल्या हेही लक्षात आली, की जर काही लोकांना पेट्रोल किंवा डिझेल हे मोठे कॅन भरून जर दिले नाही, तर ते मारहाण करतात आणि ही मारहाण होऊ नये म्हणून पोलीस प्रोटेक्शन असणे हे देखील आवश्यक आहे. पोलीस प्रोटेक्शनमध्ये किंवा पोलीस संरक्षणामध्ये हे पेट्रोल, डिझेल वितरित होणार का? सरकार याकडे दुर्लक्ष करेल की लक्ष देईल? या प्रश्नांच्या आपण नक्कीच अपेक्षित आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला आवडला का? आवडला असेल तर नक्कीच याखाली कमेंट्स करा, लाईक, शेअर करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.